नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पीस ॲडमायरर्स ह्या चॅनलवर आम्ही अनेक व्हिडिओज अपलोड करत असतो आणि विशेष म्हणजे स्तोत्र मंत्र ह्या विषयीचे तर व्हिडिओ आम्ही हमखास अपलोड करत असतो. कारण स्तोत्र आणि मंत्र इतके पॉवरफुल आहेत. आयुष्य बदलण्याची पॉवर ह्या स्तोत्र आणि मंत्रांमध्ये आहे. तर अशा अनेक व्हिडिओज आम्ही ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. कुठल्या फळासाठी, कुठल्या याच्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा, कुठला स्तोत्र म्हणायचं, असे अनेक व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत. तर ह्या स्तोत्र पठणाविषयी एक छानसा प्रश्न आम्हाला विचारण्यात आलाय आणि तो म्हणजे की स्तोत्र पठण करण्यामध्ये जर कुठेतरी अडथळा आला, एखाद दिवशी जर स्तोत्र म्हणायचं चुकलं तर काय? कारण आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगत असतो की जे काही कराल ते नित्य नियमाने करा. त्याच्यामध्ये अडथळा नको, खाडा नको. जे काय करायचंय ते नियमाने करायचं, नेमाने करायचं. पण जर एखाद दिवस स्तोत्र म्हणायचं चुकलं तर त्याचा परिणाम काय होईल ह्याविषयी मी ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. विषय खूप चांगला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण एखाद्या कार्यसिद्धीसाठी एखादा स्तोत्र किंवा एखादा मंत्र सिलेक्ट करतो आणि त्याची उपासना आपण सुरू करतो. पण होतं काय की एखाद वेळेस त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडतो. बरं, खंड पडला तर घाबरायचं कारण नाही. सगळ्यात आधी घाबरू नका. कारण एक सांगू, आपण ज्या शक्तीची उपासना करतो, देव एक शक्ती आहे. कुठलाही देव असू दे, देवी असू दे, ती शेवटी एक शक्ती आहे आणि ती आपल्या आईप्रमाणे आहे. जसा विश्वास आपण आपल्या आईवर ठेवतो तसाच विश्वास आपण ह्या शक्तीवर ठेवला पाहिजे. थोडीशी चूक झाली तर आई कधी रागवत नाही. म्हणजे जर नकळत चूक झाली तर आई कधी रागवत नाही. तसंच जर स्तोत्र आणि मंत्र पठण करण्यामध्ये जर खंड पडत असेल आणि त्याला जर रिझन व्हॅलिड असेल, म्हणजे जर कारण योग्य असेल, तुम्ही आजारी पडलात, अगदी उठून म्हणणं शक्य नाहीये, अगदी अशक्तपणा आलाय, हॉस्पिटलाइज आहात किंवा अशा कुठेतरी ठिकाणी आहात, अशा प्रवासात आहात की तिथे उपासना करणं शक्य नाहीये, किंवा घरामध्ये काहीतरी दुःखद घटना अशी काहीतरी घडली आहे, किंवा तुमचा काही मासिक धर्माचा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर जर रिझन व्हॅलिड असेल तर काळजीचं काही कारण नाही. तुम्ही तुमची उपासना व्यवस्थितरित्या चालू ठेवू शकता. पण जर जाणून बुजून जर तुम्ही उपासनेमध्ये जर खंड पाडलात, नको राहू दे, आज कंटाळा आलाय, आज एक दिवस नाही म्हटलं तर काही फरक पडत नाही, रोज तर म्हणतोस की, एखाद दिवस नाही म्हटलं तर काय होणार आहे, जर असा विचार करून जर तुमच्या उपासनेत जर खंड पडला तर त्याच्या रिझल्टमध्येही नक्की फरक पडणार. तर असं जर उपासनेमध्ये जर एखाद दिवस जर खंड पडला, एखाद दिवस जर स्तोत्र मंत्र म्हणायचं जर चुकलं तर त्याचा परिणाम काय होईल हे त्याच्या कारणावर डिपेंड आहे. कळत नकळत व्हॅलिड रिझनमुळे झालं तर काहीही परिणाम होणार नाही. ती शक्ती तुमच्यावर कायम कृपा करणारच. पण जसं मी सांगितलं की जर मुद्दामून जर चुकवलं तर हमखास त्याचा कुठेतरी थोडासा तरी दुष्परिणाम नक्की जाणवणार. तर उपासना करा, तुम्हाला 100% रिझल्ट नक्की मिळणार. कारण ही शेवटी एक शक्ती आहे जी सगळ्यांना ब्लेस करत असते. तर तुम्हाला असे कुठलेही प्रश्न उपासनेविषयी, स्तोत्रविषयी, मंत्रविषयी जर काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाईप करा. तुमच्या प्रश्नांचं नक्की उत्तर दिलं जाईल. तर मला वाटतं ज्यांनी हा प्रश्न विचारलेला त्यांच्या शंकेचं समाधान नक्की झालं असेल, उत्तर मिळालं असेल. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असतो, तर त्यासाठी काय करायचंय, ही माहिती जी आहे, हा व्हिडिओ जो आहे, या व्हिडिओची जी लिंक आहे ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करायची, जेणेकरून ह्या स्तोत्र मंत्र पठणाविषयी जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप